महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी चलो घर घर अभियानाअंतर्गत शनिवारी सायंकाळी लष्कर, सत्यनाम चौक, जगदंबा चौक आदी भागात डोर टू डोर फिरून सुशीलकुमार शिंदेंचा प्रचार केला। राहुल गांधींचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रयत्न करीत असल्याचं ते म्हणाले। महाराष्ट्रातले जेवढे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत लोकसभेचे, त्यांच्या सगळ्या मतदारसंघांमध्ये आम्ही चलो घर घर अभियान नावाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे, ज्याच्यामध्ये युवक काँग्रेसचे कार्यकर्ते हे प्रत्येक घर टू घर जाऊन काँग्रेस पक्षाचे विचार 5 वर्षानंतर 5 वर्षात पुढच्या काँग्रेस पक्षाचं सरकार आल्यानंतर आम्ही काय काम करणार आहे, राहुल गांधींचे काय विचार आहे, ही माहिती आम्ही लोकांपर्यंत देणार आहे। मोदी सरकारने मागच्या 5 वर्षामध्ये कसे अपयश मोदी सरकारला मिळालेले आहे त्याची माहिती आम्ही देणार आहे आणि त्याचबरोबर स्थानिक उमेदवारांची देखील माहिती आम्ही त्याच्यात देतो आहे। त्याचबरोबर राहुल गांधींनी जी योजना 2 दिवसापूर्वी जाहीर केली, न्याय नावाची योजना, ज्याच्यामध्ये 72,000 रुपये प्रत्येक गरीब कुटुंबाला वर्षाला मिळणार आहे, त्या लोकांपर्यंत पोहोचून ती योजना पोहोचवण्याचं काम आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने आता महाराष्ट्रात करतोय। आज सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या प्रचाराच्या निमित्ताने देखील त्याची सुरुवात आज झालेली आहे आणि पुढच्या 15 दिवसात आमचे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील 1 लाख घरांपर्यंत पोहोचून हा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतील। इकडे भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज हे चाटीकल्लीतील दुकानात जाऊन व्यापाऱ्यांच्या भेटी घेऊन आपलंसं करत आहेत। मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं असे आवाहन करत ते जवळीक साधत आहेत। ऐसा नाद हो, ऐसा झंकार हो कि ये अलग नाद है, अलग झंकार है, इसलिए सन्यासी के रूप में सोलापुर के वासी अलग तोहफा मेरे लिए भेजे हैं। इस तरह नरेंद्र मोदी यही एक उत्तम झंकार है, ऐसे मुझे लगता है। पिछले साल, पिछले बार 2014 में आप 1.5 लाख मताधिक्य से आपने जिताया था। आज लोग कह रहे हैं कि 3 लाख से आपको मताधिक्य से हम जिता देंगे। वो जीत मेरी नहीं होगी, वो जीत मेरी नहीं है। न मैं खड़ा हूं, न मैं खासदार हूं। आप सभी जितने भी हो, आप खासदार हैं। मेरी जीत इसका मतलब है आप सभी लोगों का जीत है। उस जीत में जो है फिर मीराबाई की उक्ति से ही मैं संपूर्ण करना चाहूंगा। वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे दलित समाजातील सर्वच नेत्यांना एकत्र आणण्याचे काम करत आहेत। त्यांच्यासाठी अनेकांनी आपापले पक्ष बाजूला ठेवून एकजूट दाखवली आहे। बाळासाहेबांना पूर्ण टॉपिक ग्रुप करून औसेवस्ती आंबऱ्यामध्ये माझे जेवढे भी कार्यकर्ते आहेत किंवा सोलापूर शहरामध्ये जेवढे मला मानणारा जेवढाही वर्ग आहे, मी सुशीलकुमार शिंदे साहेबांसोबत प्रामाणिकपणे काम केलेलं आहे। असं नाही की मी कुणाला गद्दारी केली आहे, पण बाबासाहेबांचं रक्त थांबल्यामुळं मला माझं मन आवरलं नाही। त्याच्यामुळे मी कुणाल बापरे, बाळासाहेब आंबेडकर यांच्या संपर्कात होतो, दशरथ कसबे म्हणा, तो म्हणा, सगळ्यांची संपर्कात होतो, पण मला थोडा वेळ लागला। मी माफी मागतो सर्वांशी, पण माझा पूर्ण पाठिंबा